सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता संध्याकाळ झालेली आहे बघा, दिवस पण मावळायला लागलेला आहे आणि बागामध्ये आले होते. आता आपल्या बागाला आहेत ना सगळ्यांना आहे ना नवती फुटलेली आहे बघा. आता हे छोटे छोटे आहेत ना, असे आहेत ना, पानं पण आलेत आणि याच्यातून आहे ना कळी पण बाहेर निघायला लागलेली आहे. आता यंदा आहे ना काहींना छोटी कळी आहे, पण काही झाडांना आहे ना भरपूर अशा आहेत ना मोठ्या मोठ्या कळ्या आलेल्या आहेत आणि नवती चांगली आलेली आहे. तर कशामुळं काय माहिती. आता बघा या झाडाला आहे ना किती मोठी कळी आलेली आहे. एक एक दोन तीन अशा ना चांगल्या कळ्या आलेल्या आहेत. आता कारभाऱ्यांना मी म्हटलं होतं की आपण आहे ना बागाला पाणी सोडू, म्हणजे हे ज्या कळ्या आहेत ना हे सेट होत्या आणि आपला लवकर माल निघन. पानकळ्याच्या तोंडाला का होईना पण माल चालू होईल. पण आता आमच्याकडे पण पाणी नाहीये याला पाणी फोडण्याकरता. त्याच्यामुळे आता आहेत ना ह्या कळ्या आहेत ना जसं ऊन लागल ना तसं आहे ना पाणी न दिल्यामुळे ना सुकून जाणार आहेत. आणि आता वातावरण गार झालेलं आहे. रात्री ना थोडा थोडा पाऊस पण यायला लागला होता आणि काही ठिकाणी भरपूर पण पाऊस झालेला आहे. आणि आपण आहे ना जवळजवळ महिना झालाय याचं पाणी पूर्णपणे नव्हतं सोडलं, कारण की ना 8 दिवसातून एकदा का होईना महिन्यातून 2-3 वेळा पाणी देत होतो, कारण की आपल्याकडे पाणी होतं. वाटतं की ह्या कळ्या आहेत ना आपण आताच सेटिंग करावा, कारण की ना मग आपला माल लवकर निघन आणि आपल्याला ना बाजारभाव पण चांगला भेटन. कारण की ह्या दिवसात आहे ना कोणाचाच माल नसतो, कारण की सगळ्यांकडेच आहे ना पाण्याची टंचाई असते. त्याच्यामुळे आहे ना हा बहार आहे ना कोणीच सेट नाही करीत. तरी ना बहार सेट झाला ना तरी उन्हाळ्यामध्ये आहे ना एवढे काय ना फळधारणा लागत नाही. ऊन भरपूर राहतं आणि पान भरपूर लागतं. जर पानकळ्यामध्ये आहेत ना 150-200 जर एका झाडाला फळ असलं ना, तर उन्हाळ्यामध्ये आहेत ना कवचित आहेत ना 5-50 असेच ना फळं लागतात. त्याच्यातून पण ना साईज नाही होत, कारण की आपल्याकडं पाणी मुबलक नसतं. पानकळ्यामध्ये आहे ना पावसाचं पाणी भरपूर राहतं, त्या पाण्याचं आहे ना मोजमाप नसतं. त्याच्यामुळे ना कितीक पाणी द्यावं लागतं कितीक नाही याचा अंदाज नाही येत आणि मग फळाची ना साईज नाही होत. आता आम्ही पण म्हटलं होतं की हाच आपण बहार सेटिंग करू, पण पाणी नसल्यामुळे ना आता हा बहार आहे ना सगळा ना उन्हाने गळून जाणार आहे. आणि बघा आता आपल्या झाडाची ना सगळी पानगळती पण झालेली आहे आणि बारीक छोटे छोटे पानं पण यायला लागलेले आहेत. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.